यावेळेस आपण झावळ्यांच्या रविवारच्या सणाच्या निमित्ताने पाहणार आहोत की झावळ्यांच्या रविवारचं महत्व काय आहे. येशूच्या जन्माच्या 500 वर्ष अगोदर जकर्या संदेशाने जे भविष्य केलं ते पवित्र बायबलमध्ये किती तंतोतंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं जकर्याच्या पुस्तकामध्ये जकर्या 9 आणि 9 मध्ये प्रियानो, ह्या वचनाच्या द्वारे आजच्या संदेशाच्या द्वारे आम्हाला ह्या झावळ्यांच्या रविवारच्या माध्यमातून 4 संदेश आम्हाला दिलेले आहेत प्रभू येशूने, आणि त्या 4ही संदेशाचं पालन करणं आमचं काम आहे. फक्त झावळ्यांचा रविवार आला, सण साजरा केला, होसांना होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद वर्धित असो, हातात झावळ्या घेतल्या, दिंडी काढली, वाजत गाजत चर्च पर्यंत गेले, संपलं. वर्षभर आम्ही पाहत नाहीत. तो काळ संपला, तो पिरियड संपला, तो आनंद संपला, तो उत्सव संपला. आम्ही वर्षभर शांत करतो आणि दुसऱ्या वर्षीची आम्ही वाट पाहतो की झावळ्यांचा रविवार कधी येईल, परंतु नाही. 4 गोष्टी आज आम्हाला प्रभू येशूने एक जबाबदारी म्हणून, एक शिष्य म्हणून आम्हाला दिलेले आहेत. काय ते आम्ही पाळतो का? त्या 4 कामं आम्ही करतो का? ती 4 प्रकारची सुवार्ता आम्ही लोकांना सांगतो का? याकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. सियोनाचे भावी राजा, सियोन त्याचा एक भावी राजा, काय म्हणलं बा, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर, म्हणजे शिंगरोर बसून येत आहे. इफ्रामातले रथ, यरूशलेमातले घोडे व मी ते नष्ट करील, युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्राबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फारात, नदीपासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. येशूच्या जन्माच्या 500 वर्ष अगोदर या ठिकाणी जकर्या या संदेशाने हे भविष्य केलं. आणि आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये मत्ते कृष्णवर्तमान याचा 11व्या अध्यायामध्ये आम्हाला ते पूर्ण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. मत्ते 11 आणि 1 ते काही वचन आहेत, त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या प्रियानो, यरूशलेमेमध्ये येशूचा जय उत्सवाने प्रवेश होतो. जय उत्सव करतात, आनंद करतात. तो आनंद ते कसा करतात पहा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ते यरूशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे या बेथानी जवळ येऊन पोहोचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठविताना असे म्हटले आणि असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्याच्यावर कोणी कधीही बसलेले नाहीये, ते सोडून आणा. आणि तुम्ही असे सांगा त्यांना, असे जर कोणी तुम्हाला विचारलंय तर ते त्यांना सांगा की प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठवेल. प्रियानो, या गोष्टीमध्ये आज आम्हाला पाहायचं आहे की प्रभू येशूने ज्या 4 जबाबदाऱ्या आम्हाला दिलेल्या आहेत, अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या आम्ही पाळणं गरजेची बाब आहे. जर आम्ही या 4 जबाबदाऱ्या झावळ्यांच्या रविवारच्या माध्यमातून जर आम्ही आमच्या हृदयाशी, अंतःकरणाशी, आमच्या सेवेशी आणि धार्मिकतेशी अनुकरण केलं आणि लागूकरण केलं तर झावळ्याचा सण साजरा केल्यासारखं आहे. फक्त हालेलुया गर्जना करणं, आरडत ओरडत जाणं आणि एक लोकांना शो आणि एक काहीतरी दाखवणं, यामध्ये आनंद नाहीये, आशीर्वाद नाही. लक्षात घ्या काय म्हणलं पाहिजे या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादात असो. प्रियानो, त्या लोकांनी आपल्या हातामध्ये झावळ्या घेतल्या, डहाळ्या घेतल्या. येशू ख्रिस्त त्या गाढवीच्या शिंगरावर बसलेले आहेत. आजूबाजूला लोक आहेत आणि एका कपड्यांच्या त्या पायघड्या टाकत आहेत आणि त्या कपड्यावरून, त्या पायघड्यावरून तो ते गाढव चालत आहे, त्याच्यावर येशू बसलेले लोक मोठ्याने गर्जना करत आहे, आनंद उत्सव करत आहे, यरूशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, अशा प्रकारची गर्जना चालू असताना प्रियांनो आम्ही पाहतो की होसन्ना या शब्दाचा अर्थ सत्तेपासून मोकळे कर. कोणती सत्ता? रोम लोक ज्या वेळेस त्या लोकांना त्रास देत होते,
देवाच्या लोकांना प्रियानो, त्या सत्तेपासून, त्या जुलमेपासून, त्या संकटापासून, त्या पिढीपासून आम्हाला मोकळं कर. आम्ही जाचलेलो आहोत, आम्ही परेशान झालेलो आहोत. हे प्रभू, आम्हाला ह्या जाचलेल्या ह्या सगळ्या गोष्टीपासून आमचा बचाव कर, आमचा बचाव कर, मोकळे कर सत्तेपासून, रोम सरकारच्या सत्तेपासून, जाचापासून मोकळे कर. नंबर 2, त्याच्यापासून आमची सोडवणूक कर. त्या जाचापासून, त्या संकटापासून आमची सोडवणूक कर. तारण कर, हे प्रभू आमचं तारण कर, प्रभू आम्हाला सहाय्य कर. असे त्या होसन्ना शब्दाचा अर्थ आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणि आम्ही जर खाली पाहिलं तर यरुशलेमेमध्ये येशूचा प्रवेश होतो. अहो, यरुशलेमेमध्ये प्रवेश होणं म्हणजे काय? यरुशलेमेमध्ये प्रवेश होणं म्हणजे ख्रिस्त प्रभू आहे हे प्रगट करणं. ख्रिस्त हा प्रभू आहे, ख्रिस्त हा देव आहे, ख्रिस्त हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, ख्रिस्त हा संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे, ख्रिस्त हा एकच देव आहे हे प्रकट करणं म्हणजे यरुशलेमेत प्रवेश करणं असं आहे. आणि म्हणून येशू म्हणतो की मी शांतीचा राजा आहे, मी शांतीचा राजकुमार आहे, मी तुम्हाला शांती देणार केवळ मी आणि मीच आहे. नंबर 2, विजय मिळवलेला मीच आहे. विजय मिळवणारा मीच आहे. देवाची इच्छा पूर्ण करणारा मीच आहे. आणि क्रूसाच्याही पलीकडे सार्वकालिक जीवन देणारा मीच आहे. हे काय आहे? यरुशलेमेत प्रवेश करण्याचा एक अर्थ आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेल्या दिसतात. लक्षात घ्या प्रियानो. पवित्र बायबलमध्ये आम्ही जर पाहिलं की लोकांनी त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही. जे लोक गर्जना करत होते, जे होसाना करत होते, जे हातामध्ये झावळ्या घेऊन चाललेले होते, मोठा आरडाओरडा करत होते, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रियांनो, ह्या लोकांनी जी गर्जना केली त्यांना असं वाटलं की हा आमचा राजा होईल, आम्हाला खुर्च्या मिळतील, आम्हाला पदे मिळतील, मग आमच्यावर तो राज्य करील, मग हे राज्य त्याच्यामध्ये तो त्याचा राजा असेल, तो स्थापन करील आणि मग आम्ही आनंदी राहू, सुखी राहू आणि ह्या रोम सरकारच्या जाचापासून, या संकटापासून आमचा बचाव होईल. येशू आमचा राजा होईल असं त्यांनी मानलेलं आहे प्रियानो. परंतु येशू हा कोण आहे हे त्यांनी ओळखलं नाहीये. येशूचं राज्य हे स्वर्गाचं राज्य होतं. लक्षात घ्या प्रियानो, हे त्यांनी ओळखलं नाहीये. म्हणून हा आमचा राजा होईल म्हणून त्याचा स्वीकार केला. लक्षात घ्या प्रियानो, म्हणून त्याचा जयघोष चालू आहे. आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू म्हणतो की दिनास जा. काय म्हणलं या ठिकाणी? समोरच्या गावात जा, त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधले आढळेल आणि त्याच्यावर कोणी कधी बसलं नाही, त्यांना सोडून आणा. कोण शिंगरू? काय शिंगरू? प्रियानो, 6 म्हणून सांगितलेलं आहे. आज पवित्र बायबलमध्ये आम्ही जर पाहिलं मत्ती 28 आणि 19-20 मध्ये संपूर्ण राष्ट्र जाऊन तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या, शिष्य म्हणवा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर. ही सूचना त्याने आम्हाला जायला जा. मग ते आम्ही जर पाहिलं 15 अध्याय 16 अध्यायामध्ये तर प्रियम त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही काय करा की संपूर्ण सृष्टी जाऊन सुवार्तेची घोषणा करा. काय म्हणाल आहे 16 आणि 15 मध्ये? काय म्हणाले आहे? मग त्याने सांगितले की तुम्ही जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. काय? मार्क 16 आणि 15 मध्ये. आज आम्हाला हे त्याने जाण्यास सांगितलेलं आहे. काय आम्ही जातो? फक्त त्या दिवशी आम्ही होसाना करतो आणि घरात बसतो. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही जा. काय म्हणतात की नाही? दिनास शुभवार्ता सांगा. त्यांना अभिषेक केला आहे. भग्न हृदयात लोकांना पट्टी बांधा आणि धरून नेल्यास मुक्त करा. बंदीवानास बंद विमोचन व विदित करा. यशाचा ग्रंथ याचा 61 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सांगितलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, लक्षात घ्या. दिनास शुभवर्तमान सांगा आणि त्यांना अभिषेक, देवाने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनांना पट्टी बांधा, धरून नेल्यास मुक्त करा, बंदीवानास बंद विमोचन करणे. प्रियाने, ह्या गोष्टी जर येशूला सांगितलेल्या आहे 61 एशियामध्ये पहिल्या वचनामध्ये, आज तीच जबाबदारी आम्हाला सांगलेली आहे. बरेच आमचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, बरेच नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी आहेत, व्यसनाधीन आहेत, सैतानाने बांधलेले आहेत, जर्जर झालेले आहेत, मरणाला ते अगदी तयार झालेले आहेत. हे जीवन नकोसं त्यांना झालेलं आहे. लक्षात घे, निराश आहे, हताश आहे, अशा बांधलेल्या त्या लोकांना आणायचं आहे.
लक्षात घ्या, एका खुंटीला बांधलेला आहे, एका त्या वाईट व्यसनाला त्यांना बांधून टाकलेला आहे, त्यांना घेऊन यायचं आहे. ही जबाबदारी आज आम्हाला दिलेली आहे झावळ्यांच्या रविवारच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला पाहायला मिळते की त्यांना सांगा, काय सांगा त्यांना, सांगा एक शब्द या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं बा, की तुम्ही त्यांना सांगा आणि देवाच्या वचनाची घोषणा करा. सांगा म्हणजे देवाच्या वचनाची घोषणा करा. तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूस व आपल्या शेजाऱ्यास मोकळे करणे हे माझे सांगणे आहे. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही जर पाहिलं यिर्मया 34 आणि 17 मध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. सुवार्ता सांगा त्यांना, येशू तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी मेलेला आहे. येशू तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने दुःख सहन केलेलं आहे. येशू पुन्हा येणार आहे. येशू तुमचं दुःख आनंदात बदलणारा देव आहे. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. बरीच मंडळीला हे शब्द माहिती नाहीये, येशू कोण आहे हे माहिती नाहीये. आज आम्हाला सांगायचं आहे, अहो हेच तर काम आहे झावळ्यांच्या रविवारचा अर्थ आणि त्याचा एक मतित अर्थ आम्हाला हेच आहे. फक्त हौसांना हौसांना झावळ्या उडवायच्या आणि 1 तास 2 तास त्यामध्ये मग्न व्हायचं आणि वर्षभर आम्ही काहीच करत नाही. हे ख्रिस्ती जीवन नाहीये, धार्मिकता नाहीये. आम्हाला जाऊन लोकांना सुवार्ता सांगायची आहे. सुवार्ता सांगणं म्हणजे फक्त पालकांचं काम नाही, सुवार्तिकाचं काम नाही, संदेशाचं काम नाहीये. लक्षात घ्या, सुवार्तिकाचं काम ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, जे येशूला अब्बा आणि बापा म्हणून हाक मारतात, ज्यांचा बाप्तिस्मा झाला, ज्यांचं दृढीकरण झालं, जे उपास करतात 40 दिवस काय 50 दिवस 1000 दिवस, प्रियानो अशा प्रत्येक व्यक्तीने सुवार्ता सांगायचं. आता तुम्ही म्हणाल बाबा माझं शिक्षण आहे, मी म्हातारी आहे, मी कशी जाऊ शकते आणि माझं असं आहे. लक्षात घ्या प्रियानो, जर तुम्ही म्हातारी आहात, घरात बसा, गुडघे टेका आणि जे सुवार्ता सांगतात, जे काम करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 100% त्या ठिकाणी काम वाढणार आहे. प्रियानो, जे अशिक्षित आहे, आपल्या घरामध्ये लेकर आहे, त्यांच्याकडून देवाच्या वचनाचं शिक्षण घ्या आणि कामाला सुरुवात करा. अहो सुवार्तेला आणि देवाच्या कार्याला शिक्षणाची गरज नाहीये. 12 शिष्यांनी कोणतं शिक्षण घेतलं, सगळे मासे धरणारे. लक्षात घ्या प्रियानो, लंगोटीवाले मंडळी, परंतु आज त्यांनी जग हलवून टाकलं. आज संपूर्ण जगामध्ये त्यांनी पवित्र आत्म्याची लाट उसळली. लक्षात घ्या प्रियानो, सुवार्ता सांगायला शिक्षणाची गरज नाहीये, सुवार्ता सांगायला आत्मिक तयारी पाहिजे. सुवार्ता सांगण्यासाठी बुद्धीची तयारी पाहिजे, एक इंटरेस्ट पाहिजे. लक्षात घ्या, सुवार्ता सांगण्यासाठी जिद्द पाहिजे. त्या गोष्टी आमच्यामध्ये असणं गरजेची बाब आहे. लक्षात घ्या प्रियानो, आणा असं म्हटलेलं त्यांना, काय म्हटलेलं आहे की त्यांना माझ्याकडे आणा, सोडा त्यांना, त्या बंधनात त्यांना सोडा आणि माझ्याकडे घेऊन या. आणा म्हणजे काय, ज्यास माझे नाव ठेवले आहे. यशाया 43 आणि 7 ते 9 मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्यास माझे नाव ठेवले आहे, ज्यास माझ्या गौरवासाठी प्रभूने उत्पन्न केलेले आहे, ज्यांना घडले आहे त्या सर्वांना घेऊन या. सुवार्ता आम्ही पाहतो अविश्वासणाऱ्यांसाठी नाही. लक्षात घ्या, विशेष म्हणजे जे विश्वासणारे आहेत, अविश्वासणाऱ्यांसाठी नाही. लक्षात घ्या, मी असं म्हणेल, अजून जे विश्वासणारे, जे बाप्तिस्मा घेतात, जे दृढीकरण झाले, रोज प्रबोधन घेतात, 40 दिवस करतात, त्यांनाच ख्रिस्त समजलेला नाही, त्यांनाच येशू समजलेला नाहीये, त्यांना प्रभू समजलेला नाहीये. इतरांना काय सुवार्ता सांगायची. आमच्या घरामध्ये लोकांना, बरेच 99% लोकांना येशू कोण आहे हे समजलेलं नाहीये. म्हणून पवित्र बायबलमध्ये यशाया 43 आणि 7 ते 9 मध्ये म्हटलेलं आहे, ज्यास माझं नाव ठेवलं म्हणजे ज्यांना ख्रिस्ती म्हणवलेलं आहे, जे ख्रिस्ती लोक आहेत, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केलं म्हणजे ख्रिस्ती लोकांना उत्पन्न केलं आणि निर्माण केलं, ज्यांना माझ्या नावासाठी घडवलं, माझ्या नावाने घडवलं, त्या सर्वच घेऊन या. ख्रिस्ती लोकांसाठी सुवार्ता आहे. खरी खरी सुवार्ता ख्रिस्ती लोकांसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी आहे. बाकीचे तर सोडा, अजून आम्हाला ख्रिस्त समाधान आहे, आम्ही लोकांना काय सांगणार आहे. प्रियानो, आम्ही पाहतो नंबर 4, ते लोक जे खुंटीला बांधलेले आहेत. बरेच लोक आहेत जगामध्ये की ते खुंटीला बांधलेले आहेत, खुंटीला बांधलेले आहेत. हालेलुया. आम्ही जर पाहिलं प्रियानो, पवित्र बायबलमध्ये लुकाच्या पुस्तकामध्ये आम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळतं बा. लूक सुवर्तमान याचा 4था अध्याय, 4थ्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी. 4थ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठविले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीदान, आणि ह्याची घोषणा तुम्ही करावी, जे ठेसले आहेत त्यांना सोडून आणावे. लक्षात घ्या प्रियानो, आज आम्हाला जे ठेसले आहेत, जे परेशान आहेत, जे टेन्शन मध्ये आहेत, जे सैतानाच्या खुंटीला बांधून टाकलेले आहेत, चरचर झालेले आहेत, त्यांना आम्हाला आणायचं आहे.
त्यांना आम्हाला सोडायचंय प्रियनो. आणि मग ही सुटका ज्यावेळेस होईल त्यावेळेस खरी सुवार्ता खरं काम आम्ही केल्यासारखं आहे. फक्त झावळ्या घेणं, हलवणं, बँड लावणं, वाजवणं, नाचणं, गाणं, होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. अरे तो येणारच आहे, आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु त्याला येण्याच्या अगोदर आम्ही काय करत आहोत? फक्त खाणं पिणं, लेणं नेसणं, फक्त डामडौल आहे आमच्या. लक्षात घ्या, हे प्रभूला आवडणार नाही. लक्षात घ्या, झावळ्यांच्या रविवारचं महत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. अहो, झावळी म्हणजे काय? पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं लिवियाच्या ग्रंथामध्ये झावळ्यांचा अर्थ काय पहा. एक झावळ्या म्हणजे एक विजयाचं प्रतीक आहे. काय आहे? विजयाचं प्रतीक आहे. लिवियाचा ग्रंथ याचा 23वा अध्याय आणि त्यामध्ये 40 वचनामध्ये म्हटलेलं आहे, पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळा लगतचे वाळूंज ही आणून परमेश्वर तुमचा देव आहे याच्या समोर 7 दिवस उत्सव करा, आनंद करा. हे आनंदाचं प्रतीक आहे प्रियानो. हे विजयाचं प्रतीक आहे. झावळ्या म्हणजे काय आहे? एक विजयाचं प्रतीक आहे. आणि म्हणून हा झावळाचा अर्थ आम्हाला समजणं फार गरजेची बाब आहे. प्रियानो, गाढव जर म्हटलं ना तर गाढव म्हणजे एक नम्रतेचं प्रतीक आहे. काय आहे? नम्रतेचं प्रतीक आहे. अहो, आपण त्या प्रभू येशूचे गाढव आहोत. आम्ही त्याचे वाहन आहोत. त्याच्या सेवेचे ओझे घेऊन आम्हाला चाललं पाहिजे. त्याच्या सेवेचा लोड आम्ही घेतला पाहिजे. त्याच्या सेवेचं दर्शन आम्ही घेतलं पाहिजे. फक्त माझ्याकडे पान, मला पान फुलवा नो. फक्त मला रेवंड म्हणा, पाळक म्हणा, बिशप म्हणा, स्वार्थिक म्हणा, संदेष्ट म्हणा नो. लक्षात घ्या प्रियानो, हे म्हणण्यासाठी प्रियानो इतकं सहज नाहीये. पराकाष्ठा आहेत, मान आहे, अपमान आहे, फटके आहेत. पाळक म्हणून घेण्यासाठी, याजक म्हणून घेण्यासाठी, संदेष्टा म्हणून घेण्यासाठी, भविष्यवक्ता म्हणून घेण्यासाठी प्रियानो मार खावा लागतो, अपमान व्हावा लागतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही फक्त आमच्याकडे पान, आम्हाला पान फुलवा नाही. तर प्रियानो, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गाढव आहोत. त्याच्या सेवेचं ओझं आम्हाला घेऊन आम्हाला चालायचं. लक्षात घ्या. आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये आम्हाला त्याची सुवार्ता सांगायची आहे. हे झावळ्यांच्या रविवारचं महत्व आहे. नुसत्या झावळ्यांचा रविवार आला ना आम्ही उठलो निघालो, आता झावळे घेऊन, ते तसं नाही. लक्षात घ्या, प्रभू येशूने गाढवावर म्हणजे त्या नम्रतेच्या वाहनावर बसून मुक्तीचा मार्ग दिलेला आहे. त्याने आम्हाला मोठ्या संकटातून, जाचातून त्याने आम्हाला सोडलेलं आहे. त्याने वैभवाचे राज्य स्थापित केले आहे आणि देवाच्या राज्याची त्याने स्थापना केलेली आहे. कशावर? त्या गाढवावर बसून, त्या यरूशलेममध्ये प्रवेश करून या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. याचा गांभीर्य आम्ही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी म्हणेल की होसान्ना या शब्दाचा अर्थ आहे तारण कर. ही मूळ प्रार्थना आज आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. प्रियानो, आम्ही जर पाहिलं, तुम्ही जर म्हणाल की तारण कर, हे देवा माझा उद्धार कर, हे देवा मला सहाय्य कर, 100% देव आमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये स्तोत्र संहिता 118 आणि 25 मध्ये म्हटलेलं आहे की आम्ही तुला विनवतो की आता आमचे तारण कर. लक्षात घ्या प्रियानो, पवित्र बायबलमध्ये ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्ही एक विचार केला पाहिजे की देव आमचा तारण करणार आहे, आमचा उद्धार करणार आहे, तो आम्हाला नवीन जीवन देणार आहे. लक्षात घ्या प्रियानो. म्हणून त्याचं गांभीर्य पवित्र लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे जर आम्ही पाहिलं, शेवट मी या ठिकाणी असं म्हणेल की मत्ते 21 आणि 9 आणि 15 मध्ये की पुढे चालणारे आणि मागे चालणारे लोक गजर करीत चालले आणि म्हणू लागले की दाविदाच्या पुत्राला धन्यवाद. लक्षात घ्या, होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यामध्ये त्याची शांती. लक्षात घ्या, तो शांतीचा राजकुमार आहे. झावळ्यांचा रविवार येतो, आम्ही काय करतो? हातात झावळे घेतो आणि आमच्या घरापासून चर्च पर्यंत आम्ही दिंडी काढतो, मोठा बँड लावतो, काय 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 सजावट करतो. हो, आनंदाने आम्ही गात नाचत जातो प्रियानो. आणि बास तिथे गेल्यानंतर आम्ही चर्चमध्ये 10 मिनिटं पण थांबत नाहीयेत. झावळ्या आजूबाजूला फेकून देतो, बँड बाजूला सारून देतो. आम्ही लगेच, काही मंडळी अशी आहे की आपापल्या व्यसनामध्ये, आपापल्या कामामध्ये गर्क होऊन जातात. संपला त्यांचा झावळ्यांचा कार्यक्रम, संपला त्यांचा झावळ्यांचा सण. लक्षात घ्या प्रियानो, असे बरेच लोक असे आहेत की 50% लोक तेच फक्त चर्चमध्ये बसून देवाची सेवा करतात, गौरव करतात, वचन ऐकतात आणि परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये लीन नम्र होतात.
तेच वचन ऐकून त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जवळ अर्ध्याच्या वर लोक आहेत, ख्रिस्ती लोक, प्रियानो, ते देवाचा सन्मान करत एक फॉर्मॅलिटीज म्हणून त्या ठिकाणी सहभाग घेतात आणि वर्षभर प्रभूला गुड बाय करतात. याला झावळ्याचा रविवार मानायचा नाही, लक्षात घ्या. तर आम्हाला ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या प्रियानो, त्या 4 गोष्टी आम्ही आत्मसात केला पाहिजे. या ठिकाणी नंबर 1 मी म्हणेल की आम्हाला जायचं आहे शेजारच्या गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये, राष्ट्रामध्ये आम्हाला जाऊन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबात जाऊन आम्हाला त्याच्या सुवार्तेची घोषणा करायची. नंबर 2, आम्हाला त्यांना सांगायचं आहे की प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या पापांसाठी तो त्या वधस्तंभावर त्याने प्राण दिला, तो आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं, तो मेला, उठला आणि स्वर्गात गेला आणि पुन्हा येणार आहे, हे आम्हाला सांगायचंय. आणि जे बांधलेले आहेत सैतानाच्या बंधनाला, वाईट व्यसनामध्ये, वाईट खाण्याच्या गोष्टीमध्ये, वाईट अशा परिस्थितीमध्ये, त्यांना आम्हाला प्रभूकडे आणायचंय, त्यांना मंदिरात आणायचं, त्यांना चर्चमध्ये आणायचं, लक्षात घ्या, त्यांना देवाच्या सानिध्यात आणायचंय. आणि जे पापाच्या खुंटीला जे बांधलेले आहेत त्यांना आम्हाला सोडायचंय, लक्षात घ्या. कारण आम्ही पाहतो की बरेच असे लोक आज निराश आणि हताश झालेले आहेत प्रियानो, आणि त्यांना जर आम्ही प्रभूकडे आणलं आणि ह्या वचनाप्रमाणे अनुकरण केलं तर 100% झावळ्यांचा रविवार हा सण आम्ही साजरा केल्यासारखा आहे. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.